शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी 31 मार्च 2024 पूर्वी केलेलीच असेल। तर आता खरीप हंगाम 2024 करिता अशा शेतकरी बांधवांना नवीन पीक कर्जाचे वाटप हे बँकांकडून आता काही दिवसातच करण्यात येणार आहे। तर आता हे पीक कर्ज तुम्हाला मिळत असताना नेमकं ते कोणत्या दरानुसार मिळते हे तुम्हाला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। म्हणजेच कोणत्या पिकाला हेक्टरी किती पीक कर्ज मिळते हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। परंतु त्याआधी आता पीक कर्जाचे दर कोण निश्चित करते हे थोडक्यात समजून घेऊयात। तर मित्रांनो, राज्य स्तरावर एक समिती गठीत करण्यात येत असते आणि जिल्हा स्तरावर एक समिती गठीत करण्यात येत असते राज्यातील सर्व पिकांचे दर निश्चित करण्याकरिता। तर जी जिल्हास्तरीय समिती असते ती राज्यस्तरीय समितीकडे या ठिकाणी पीक कर्जाचे दर काय असावेत याची शिफारस करत असते। तर राज्यस्तरीय समिती जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील सर्व पिकांचे जे पीक कर्जाचे दर आहे ते दरवर्षी या ठिकाणी निश्चित करत असते। तर अशातच आता खरीप हंगाम 2024 करिता तसेच इतर जे हंगाम आहेत, रब्बी हंगाम असेल किंवा इतर पिके असेल, त्यांच्यासाठी नवीन दर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता खरीप हंगामामधील जी महत्त्वाची आणि प्रमुख पिके आहेत तर त्यांचे प्रति हेक्टरी दर किती निश्चित करण्यात आलेले आहे, म्हणजे तुम्हाला यावर्षी आता खरीप हंगाम 2024 करिता हेक्टरी किती पीक कर्ज या ठिकाणी मिळायला हवे हे या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, सन 2024 करिता काही प्रमुख खरीप पिकांचे जे पीक कर्ज दर आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात। त्यामध्ये सुरुवातीला खरीप भात सुधारित। तर सन 2024 करिता खरीप भात सुधारितचे नवीन पीक कर्ज दर आहेत 75,000 रुपये प्रति हेक्टर। त्यानंतर खरीप भात जिरायती करिता 62,000 रुपये प्रति हेक्टर। त्यानंतर खरीप ज्वारी करिता जी बागायत आहे तर 44,000 रुपये प्रति हेक्टर। त्यानंतर मका बागायत करिता 40,000 रुपये प्रति हेक्टर। त्यानंतर तूर बागायत करिता 46,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे नवीन पीक कर्ज दर या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। त्यानंतर मूग उन्हाळी 27,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे पीक कर्ज दर निश्चित करण्यात आलेले आहे। त्यानंतर कापूस बागायती करिता 76,000 रुपये प्रति हेक्टर या दराप्रमाणे सन 2024 करिता नवीन पीक कर्ज दर निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर सोयाबीन करिता 54,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे सन 2024 करिता नवीन पीक कर्ज दर या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे हे नवीन जे पीक कर्ज दर आहे ते काही प्रमुख खरीप पिकांचे जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे खरीप हंगामातील काही प्रमुख पिकांचे जे नवीन पीक कर्ज दर आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतलेले आहे। यामध्ये 10% कमी किंवा 10% जास्त पीक कर्ज देण्याचे बँकांना बंधनकारक असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर तुम्हाला सर्व पिकांचे या ठिकाणी नवीन पीक कर्ज दर जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सर्व पिकांचे सन 2024 करिता नवीन पीक कर्ज दर जाणून घेऊ शकता। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आपली वेबसाईट www.batmikamachi.com या वेबसाईटवर तुम्हाला ही माहिती मिळेल। तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण असा वाटला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।